आपण निघालोय आज नाशिकवरून सायकल रिपेअरला दिल्या होत्या आणि सायकल रिपेअर करून झालेले आहे। आता आपण चाललोय पिंपळगाव, सोबत आहे शैलेश भाऊ वाडकर। हॅलो मंडळी। आणि आता आपण आलोय मुंबई नाक्यावर। आता बघू आपण किती वेळ सायकल चालू शकतो। फार वर्ष झाले सायकलला हातने लावलेलं आहे आणि आज डायरेक्ट 35 किलोमीटरची राईड होणार। बघू आता कुठपर्यंत जाऊ शकतो आपण। संध्याकाळ झालेली आहे आणि आता आपण पोहोचलोय मानवता हॉस्पिटल। हायवेवरून चाललोय। समोर बजाजचं शोरूम, श्रीजी मेडिसिन, ऋषभ होंडा, समोर दिसतंय मानवता। वाडकर आप्पा आलेले। नाशिकवरून पिंपळगावला जायला आपण निघालोय। 35 किलोमीटर अंतर आहे आणि आता पोचलोय। 15 मिनिटं झाली सायकल चालवतोय। द्वारकेवर पोचलोय आता। समोर बघू शकता द्वारका हॉटेलचं काम चालू आहे। समोर आहे शैलेश भाऊ वाडकर। आज अशी संकल्पना आली की चला फार वर्ष झाली सायकलला हात लावेल नाहीये। सायकल टाकल्या तर सर्व्हिसिंग झाली आणि आमचे आप्पा म्हणाले की आज आपण सायकल चालवत घेऊन येणार आहे। बघू आता हा नाद कुणावर नाद तर केलाय खरा। बघू आता काय होतंय मित्रांनो। हा नाद पुरतो का नाही पुरतो। नाशिकहून निघालोय आपण आणि आता पोहोचलोय बळी मंदिर जवळ। समोर बघा लाईव्ह स्पोर्ट आणि इथे हॉटेल पेशवा कुणाल। खूप दमलेलो आहे आपण। सायकलीला काही जेलचे कव्हर नसल्यामुळे आता त्रास जाणवायला लागला आपल्याला। दम बी खूप लागलाय, खूप दम लागला। आता बोलायला अडचण येते। सोबत आहे आप्पा। अजून काय हवा गेलेली नाही, नाद तर चालूच आहे। नाही छोडूंगा थोडं राहिलं आता म्हणता 10 किलोमीटर आलेलो आहे आपण। अजून जायचंय आपल्याला 25 किलोमीटर। आपण उतरला का आपण 5 मिनिटं पाणी पिणी घेणार, थोडासा रेस्ट, चॉकलेट वगैरे खाणार, मग पुढची कूच। घाम भरपूर आहे। हो दम असा खूपच म्हणजे खूपच दम लागलाय आता। कारण प्रॅक्टिस नाही, बरेच वर्ष झाले सायकल काढीलच नव्हत्या। आलोय आपण आणि समोर बघा मेडिकल कॉलेज, झोपडपट्टी दिसते इथे। हायवे नाद करीत करीत आली आता आडगाव पर्यंत। राहिले 22 किलोमीटर फक्त। अंधार पडत चाललंय। 9व्या मायला पोहोचलोय। हे आपल्या सायकली बॅकअप व्हॅन पण आहे संग। ही गाडी आले अण्णा आम्हाला खायला प्यायला घेऊन आले। बाटल्या प्लॅस्टिकच्याच आणल्या। समोर हायवे